1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे शिवदिनाच्या निमित्ताने मी माझं संभाजी भिडेंच्या संदर्भात लिहिलेलं जे पुस्तक आहे मी भिडेंच्या तावडीतून कसं सुटलो या पुस्तकाचा स्टॉल भीमा कोरेगाव येथे लावलेला होता. सदरच्या पुस्तकात मी भिडे बहुजन समाजातल्या मुलांना कसं फसवतात, त्यांची कशी दिशाभूल करतात आणि समाजात विद्वेषाचं वातावरण कसं तयार करतात या सगळ्याची मांडणी केलेली आहे. आणि त्या सगळ्यातून मी कसा निसटलो आणि इतर मुलांनी त्यातून कसं सावरावं हे सगळं त्या पुस्तकात मी मांडले. सदरचा स्टॉल मी त्या दिवशी तिथे लावला होता. भिडेंचा फोटो पाहून काही लोकांचा गैरसमज झाला आणि गैरसमजातून त्यांनी त्या दिवशी काय माझी पुस्तकं फाडली, ते पुस्तक फाडलं. भिडेंचा फोटो पाहून जी चिडलेली लोक होती त्यांना त्या रागात त्यांनी 12-1300 पुस्तकं फाडून टाकली. खरं तर मी त्यांना सांगत होतो की बाबा या पुस्तकात मी भिडेंच्या विरोधात लिहिले, पण ते ऐकायच्या मानसिकतेत नव्हते, ते चिडलेले होते, त्यामुळे त्यांनी ती पुस्तकं फाडून टाकली. त्यांचा राग साहजिक आहे, त्यांनी जे सोसले जे भोगले तो राग त्यांनी व्यक्त केला आहे. आता त्यानंतर हजारो लोकांनी मला पाठबळ देत माझ्या पाठीशी उभं राहत माफी मागितली, त्या पुस्तकाच्या प्रती मागितल्या. साधारण मला त्यानंतर 1,500-1,500 लोकांचे फोन आलेत आणि त्या सगळ्यांनी मला पाठिंबा देत माझ्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे आणि जवळपास 1000वर प्रती त्यांनी मागून घेतलेत.